लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर आज एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा पार पडतोय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य ध्वजस्तंभ उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्त तीर्थावर आज ध्वजस्तंभाच्या शिलान्यास सोहळ्याची विधिवत सुरुवात करण्यात आली आहे. धार्मिक विधी आणि पूजा अर्चा करून हा समारंभ पार पडत असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी तब्बल 31 फूट उंचीचा भव्य ध्वजस्तंभ उभारला जाणार असून त्याची रचना अमृत मंथनाच्या पौराणिक कथेनुसार करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची मोठी पायरी मानली जाते. दरम्यान या ध्वजस्तंभामुळे कुशावर्त तीर्थाची धार्मिक ओळख अधिक दृढ होणार असून भाविकांसाठी हे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.